नमस्कार, महासागरच्या खरीखरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। अखेर दरवर्षीचा सोपस्कार पार पडला। या वर्षीचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला। आजकालचे अर्थसंकल्प बहुतेक वेळा स्वार्थ संकल्प असल्यासारखे दिसतात। यंदाच्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात येणाऱ्या 3-4 महिन्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा मुकाबला करण्यासाठी जे स्वार्थ संकल्प केले होते ते आम्हाला पुन्हा सांगण्याची गरज नाही। आताच्या आपल्या देशाच्या अर्थसंकल्पात सरकार तर आले, पण ते टिकवण्यासाठी जो काही संकल्प करायचा आहे त्याची प्रचिती तुम्हाला आम्हाला सर्वांनाच आलेली दिसते। या अर्थसंकल्पात संदर्भात जी काही कमी जास्त प्रमाणात आकडेमोड केलेली आहे ती आकडेमोड नवीन नाही। पूर्वी जेव्हा अर्थसंकल्प सादर केले जात, पूर्वी म्हणजे फार पूर्वी, तेव्हा पेट्रोल किती स्वस्त झाले किंवा रॉकेल किती महाग झाले, सिगारेटवर किती करवाढ करण्यात आली यावर जनतेत चर्चा होत असे। आता या करवाढीबद्दल जनतेलाही फारसे काही वाटत नाही। अगदी रेल्वेचे दरही आता अर्थसंकल्पाप्रमाणे वाढतात। वाटेल तेव्हा हवी तशी दरवाढ केली जाते। सरकार जे काही करायचे ते करतच असते। आजच्या अर्थसंकल्पात सामान्य मध्यमवर्गीयांना आकर्षित करणाऱ्या बऱ्याच बाबी आहेत। मुद्रा लोनची मर्यादा 10 लाखांवरून 20 लाख करण्यात आली आहे। 2 लाख कोटी रुपयांच्या तरतुदीसह तरुणांसाठी 5 योजनांची घोषणा करण्यात आली आहे। सीमा शुल्कात कपात केल्यामुळे सोने चांदीचे दर कमी होणार आहे। एकूणच या आकर्षक घोषणांमधून फुकटेगिरी केवळ राज्यातच नाही तर केंद्रातही तसे करणे भाग आहे हेच दिसून येते। हा आपला अर्थसंकल्प भारताचा आहे असे आपण म्हणतो, पण या भारतातील 2 विशिष्ट प्रदेश म्हणजे आंध्र प्रदेश आणि बिहार यांना बहारदार आश्वासने आणि विशेष पॅकेजेस दिली गेली आहेत। यावरून वक्त बडे बाका तो बिहार और आंध्र को बोलो काका असा एकूण प्रकार दिसतोय। देशावर किती कोटी रुपये कर्ज आहे याची तमा बाळगण्याची आपल्याला गरज नाही। कर्जावर कर्ज घेऊन आपल्याला विकास करायचा आहे, म्हणजे विकास करायचा आहे। त्याबद्दल कोणत्याही सरकारला किंवा या सरकारलाही दोष देण्याचे कारण नाही। हे सर्व करताना मोठ्या प्रमाणावर एका गोष्टीची मर्यादा जाणवते आणि त्याबद्दल दुःखही होते। ती म्हणजे देशातील शिक्षणावर जेवढा खर्च व्हायला पाहिजे तो करायला आमचे कोणतेही सरकार तयार नाही। महागडे शिक्षण हा आमच्या देशातील सामान्य जनतेसाठी अत्यंत त्रासदायक आणि तितकाच जटिल प्रश्न आहे। पूर्वी संपूर्ण शिक्षण जेवढ्या रुपयांमध्ये व्हायचे आता तेवढा खर्च आता KG1 आणि KG2 या वर्गांचा होतो। हे सांगितले तर आश्चर्य वाटणार नाही। त्याचे कारणही तुम्हा आम्हाला ठाऊक आहे। हीच परिस्थिती आरोग्य आणि वैद्यकीय सुविधेबद्दलची आहे। जसे शिक्षण महागडे झाले आहे तसेच आपले आरोग्यही अडगळीत पडलेले दिसतंय। ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच आरोग्याबाबतच्या सुविधा आणि महागड्या वैद्यकीय सुखसोयी मिळतात। सामान्य माणसाला सरकारी दवाखान्यात जी वागणूक किंवा जी सुविधा मिळते ती पाहिल्यावर आपल्यालाच आपली लाज वाटू लागते। आरोग्यासाठी खर्च न करता आल्यामुळे कितीतरी लोक मृत्युमुखी पडतात हे आपण दररोज वाचतो पाहतो। त्यामुळे दरवर्षीचा अर्थसंकल्प केवळ औपचारिकताच आहे असे आम्हाला वाटते। बारीक सारीक गोष्टींचे चर्वित चर्वण करण्यापेक्षा या अर्थसंकल्पामुळे भारतीयांच्या एकूण परिस्थितीवर काही विशेष परिणाम होणार आहे का याचा आम्हाला विचार करावासा वाटतो। देशातील महागाई कमी होत नाही, तरुणांना रोजगार मिळत नाही, नीट सारख्या महत्वाच्या परीक्षा सुद्धा नीट घेण्यात येत नाही। विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयही या बाबतीत काहीच करू शकत नाही। अशा वातावरणात या देशाची तरुणाई पेटून का उठत नाही असे तुम्हाला वाटते? तरी आता तरुणांमध्ये ती शक्तीच उरलेली नाही। महात्मा गांधी यांनी आवाहन करावे आणि देशातील बड्या लोकांनी आपली रोजगाराची साधने सोडून देऊन संसार आणि संपत्तीवर लाथ मारून देशासाठी स्वतःला झोकून द्यावे अशी परिस्थिती होती। आता असे आवाहन करणारा तरी कोण आहे? आणि आवाहन केले तरी त्याच्या शब्दाला तेवढा मान देण्यात येणार आहे का? म्हणजेच या देशाला सध्याच्या काळात जो काही अर्थसंकल्प मिळालाय त्यावर देशातील सामान्य जनतेने गंभीरपणे चर्चा करावी। असे त्यात काय आहे? या आपल्या अर्थसंकल्पामुळे आपल्या जीवनात गेल्या 5-25 वर्षात फारसा फरक पडलाय का याचाही विचार होणे गरजेचे आहे। एकूणच या अर्थसंकल्पाला एक औपचारिक बाब म्हणून सोडून द्यावे। आपण आपले संकल्प आपल्या मनातल्या मनात ठरवावे आणि जो जे वांछिल तो ते लाहो अशी मनापासून प्रार्थना करावी। सध्या एवढेच तर आपल्या हाती आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये। बघत रहा महासागर। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर। नमस्कार।